नमस्कार। आज भाद्रपद कृष्ण पंचमी शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। फुटबॉल मैदानासाठी ठाणे पोलिसांनी टाकला कळवा खाडी किनारी अनधिकृतपणे राडारोडा, खारफुटी तीव्रांचं नुकसान। समूह विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेचं आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा ठाणे शहर काँग्रेसचा आरोप। आणि महावितरणच्या ऑनलाईन बिल भरणा सुविधेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद, 8 महिन्यात 106 कोटींचा भरणा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। शासकीय मालमत्तेचं ज्यांनी रक्षण करायचं अशा पोलिसांनीच कळवा खाडीवरील खारफुटी आणि तीव्रांवर मुंबईतील राडारोडा टाकला आहे। कोणतीही परवानगी नसताना फुटबॉलचं मैदान बनवण्यासाठी ठाणे पोलीस कळवा ब्रिज ते साकेत रस्त्यावरील पोलीस क्रीडा संकुलाच्या बाजूला असलेल्या जवळपास 15 एकरहून अधिक जागेवर गेले काही दिवस मुंबईतील राडारोडा टाकून भर घालण्याचं काम करत आहेत। रोज शेकडो ट्रकनी मुंबईतील राडारोडा आणून खाडी किनारी टाकल्यामुळे येथील खारफुटी तीव्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। साकेतमध्ये राहणाऱ्या दयानंद नेने या जागरूक नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आला। त्यांनी याची माहिती उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना दिली। मिलिंद पाटणकर यांनी जागेवर येऊन पाहणी केली असता कुलाबा, दादर, घाटकोपर, मुलुंड अशा विविध ठिकाणाहून राडारोडा घेऊन आलेले ट्रक खाडी किनारी रिकामे केले जात होते। काल पोलिसांनी हा प्रकार सुरू असताना चित्रीकरण करण्यासही मज्जाव केला। अखेर उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी वरिष्ठांपर्यंत धाव घेऊन खाडी किनारी सुरू असलेलं डंपिंग थांबवायला लावलं। आता हा सर्व टाकलेला कचरा आणि राडारोडा पुन्हा काढून घ्यावा असा प्रयत्न सुरू आहे। मिलिंद पाटणकर यांनी याची माहिती पालिका आयुक्तांना दिली असून पालिका आयुक्त याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देणार असल्याचं पाटणकर यांनी सांगितलं। विशेष म्हणजे वन विभाग, मेरीटाईम बोर्ड, महापालिका, महसूल विभाग अशा सर्वांना धाब्यावर बसवत जिल्हाधिकारी कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर हा प्रकार सुरू होता। यावर तक्रार करायची तर ती पोलिसांकडे करावी लागणार आणि पोलीस तक्रार घेतील का असा प्रश्न उपस्थित झाला होता। या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या दयानंद नेने यांनी मुंबई उच्च न्यायालयात पोलिसांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली। त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच गाजण्याची चिन्ह दिसतायत। समूह विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप ठाणे शहर काँग्रेसनं केलाय। मुंब्र्यातील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच आमदार एकनाथ शिंदे यांनी समूह विकास योजना राबवण्याचा निर्णय महिनाभरात न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यावर बोलताना शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांनी हा आरोप केलाय। ठाणे महापालिकेत गेली 22 वर्ष शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता होती। याच कालावधीत ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं करण्यात आली। यामध्ये सत्ताधारी नगरसेवकांनीही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं उभी केली असताना त्यावेळीच महापालिकेनं या बांधकामांना आळा घातला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती। आज शहरामध्ये जेवढी अनधिकृत बांधकामं झाली ती शिवसेनेच्या राजवटीतच झाली। त्यावेळी या बांधकामांना आळा घालण्याऐवजी शिवसेनेनं त्यांना पाठीशी घातलं। आता मुंब्रा आणि इतर ठिकाणी ज्या घटना घडत आहेत त्याचं मूळ शिवसेनेनं अशा बांधकामांना दिलेलं प्रोत्साहन असल्याचा आरोप पुर्णेकर यांनी केलाय। समूह विकास योजना राबवण्याबाबत काँग्रेसही आग्रही आहे, पण काही तांत्रिक बाबींमुळे याबाबत निर्णय होत नसून किमान अशा प्रसंगी तरी राजकारण करू नये असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावलाय। मात्र शिवसेनेवर आरोप करताना राष्ट्रवादीने केलेल्या याच मागणीवर पुर्णेकर यांनी मौन पाळलंय। महावितरणने दिलेल्या ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेला वीज ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला असून गेल्या 8 महिन्याच्या कालावधीत 106 कोटी 60 लाखाहून अधिक रकमेची वीज देयकं महावितरणच्या तिजोरीत जमा झाली आहेत। महावितरणने वीज ग्राहकांना ऑनलाईन वीज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। ठाणे नागरी परिमंडळात या सुविधेचा लाभ 61,565 लघुदाब वीज ग्राहकांनी घेतलाय। जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांच्या कालावधीत या वीज ग्राहकांनी 106 कोटी 60 लाख 28 हजार रुपयांची वीज देयकं ऑनलाईन सुविधेद्वारे भरली आहेत।
महावितरणने आपल्या www.mahadis.com.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। लघुदाब ग्राहकांना क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून तसंच नेट बँकिंगद्वारे घरबसल्या वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। महावितरणच्या संकेतस्थळावरील कन्झ्युमर सर्व्हिसेस या लिंकवर ऑनलाईन बिल भरण्याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये पावसाने पुन्हा चांगलीच हजेरी लावली असून गेल्या 24 तासात सरासरी 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ठाण्यामध्ये 22, कल्याण 18, उल्हासनगर 31, अंबरनाथ 25, भिवंडी 24, शहापूर 23, वसई 11, जव्हार 138, विक्रमगड 127, मोखाडा 116, वाडा 95, डहाणू 267, पालघर 89 तर तलासरीमध्ये 210 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने अशीच जोरदार हजेरी लावली आहे। धामणी आणि कवडास परिसरात 160 तर भातसा धरणाच्या परिसरात 37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। बारवी धरणाच्या परिसरात मात्र तुलनेने फारच कमी म्हणजे 10 मिलीमीटर पाऊस झालाय। जिल्ह्यातील सर्वच्या सर्व धरणं भरून वाहत आहेत, त्यामुळे यंदा तरी शहरी आणि ग्रामीण भागाला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही अशी आशा आहे। माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून शारीरिक आणि मानसिक छळ केला म्हणून एका 24 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली असून वर्तकनगर पोलिसांनी या प्रकरणी पतीसह सासू आणि सासऱ्यांना अटक केली आहे। वर्तकनगर येथील भीमनगर इथे दीपाली कांबळे राहत होती। दीपालीचा विवाह 2008 मध्ये परमेश्वर कांबळे यांच्याशी झाला। विवाहानंतर काही दिवसात परमेश्वरने दीपालीकडे 50,000 रुपयांची मागणी केली। परमेश्वर हा रिक्षा चालक असून दीपालीच्या आई-वडिलांनी आधीही परमेश्वरला 50,000 रुपये दिले होते, मात्र परमेश्वर अजून 50,000ची मागणी करत असल्याने दीपाली त्याला विरोध होता। यावरून सासू इंदुबाई, सासरा रामेश्वर, नणंद रेखा, नणदेचा पती संदीप आणि दीर किशोर हे दीपालीला त्रास देत होते। या जाचाला कंटाळून दीपालीने घरात कुणी नसल्याचं पाहून साडीच्या सहाय्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली। इन्व्हेस्टमेंट या चित्रपटाची कथा 2003 मध्ये लिहिली होती। या कथेवर चित्रपटाची निर्मिती करताना कोणत्याही तडजोडी कराव्या लागू नये म्हणून स्वतःच या चित्रपटाची निर्मिती केली असं प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांनी ठाण्यात बोलताना केलं। ठाण्यातील ब्रह्मांड कट्ट्यावर आजची मुलं आजचे पालक या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते। चित्रपटाची कथा आजच्या गतिमान पिढीची असून पाल्यांकडून पालकांच्या अपेक्षेची आहे। आपल्या मनासारखी पुढची पिढी घडताना आपण कुठे चुकलो आहोत याचं भान नसून गतीच्या मोहात अडकवण्याच्या संस्काराची असल्याचं मतकरी यांनी सांगितलं। मराठी चित्रपटास इंग्रजी नाव का या प्रश्नावर बोलताना मतकरी यांनी सांगितलं की आई-वडील आणि मुलं यांच्यामधील भावनांची गुंतवणूक किंवा मुलांमध्ये पुढील काही अपेक्षांची गुंतवणूक करणं म्हणजेच इन्व्हेस्टमेंट म्हणून चित्रपटाला हे नाव देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। या चर्चासत्रात चित्रपटातील कलाकार सुप्रिया विनोद, मकरंद तोडसकर, मोहन भंडारे, समुपदेशिका प्राजक्ता भाटकर अशा अनेकांनी आपली मतं व्यक्त केली। कळव्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांना सुरक्षा रक्षकांच्या सजगतेमुळे पकडण्यात यश आले। पारसिक डोंगरावरील नूतन यांच्या बंगल्याच्या परिसरात आरोग्यदाय ट्रस्टचा दवाखाना आहे। या दवाखान्यात जयेश पांढरे आणि कृपाशंकर मिश्रा हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात। गेले काही दिवस या परिसरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय। या दवाखान्यात चोरी करण्यासाठी काही चोरटे रविवारी रात्री शिरले होते। हे चोरटे आरोग्यदाय ट्रस्टच्या दवाखान्याच्या खिडक्या आणि ग्रिल काढत असताना त्याची चाहूल पांढरे आणि मिश्रा यांना लागताच त्यांनी शिट्ट्या मारून इतरांना सजग करण्याचा प्रयत्न केला। कळवा पोलिसांनाही ही बाब कळवण्यात आली। चोरट्यांचा हा प्रकार लक्षात येताच चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। यापैकी एक चोरटा पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून जात असताना या दोघांनी पकडला। त्यावर इतर चोरट्यांनी या चोरट्याला सोडवण्याकरता वरून दगडफेक केली। अशा परिस्थितीतही पांढरे आणि मिश्रा यांनी गौतम निषाद या चोरट्याला पकडून ठेवलं। तोपर्यंत पोलीस तिथे पोहोचले होते। गौतम निषादला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। गौतम निषाद हा गर्दुला असून आपल्या व्यसनासाठी अशा चोऱ्यामाऱ्या करत असल्याचं सांगितलं जातं।